कर्तव्य अष्टमीच्या यात्रेच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्व गावकऱ्यांच्या बरोबर मंदिरामध्ये प्रथमतः धन्यवाद देतो त्यांना. सगळी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल. तर आपला कार्यक्रम आता यात्रेचा असा ठरलेला आहे की ज्या दिवशी आपली यात्रा त्या दिवशी सकाळच्या पारी आपलं पालखीची मिरवणूक निघेल. गुरुवारी 9 तारखेला सकाळच्या पारी पालखीची मिरवणूक निघेल. त्याच्यानंतर संध्याकाळी आपला एक ऑर्केस्ट्रा कार्यक्रम राहील. त्याच्यानंतर आखाड्याच्या दिवशी एक संध्याकाळी ऑर्केस्ट्रा राहील आणि आखाड्याचं नियोजन केले जाईल. म्हणजे एकदम मस्त आहे पण नियोजन केलं जाईल. आणि आपल्या यात्रेचा पूर्ण खर्च पूर्ण नाही म्हणता येणार. आपले प्राध्यापक चंद्रकांत गावणे यांनी 5 लाख रुपयापर्यंत खर्च करण्याची आपल्याला परवानगी दिली आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं की मला नोकरी लागत नव्हती. त्या नोकरी लागत नसल्यामुळे मी मला एक नवस बोललो होतो आणि तो नवस माझा साध्य झालेला आहे. मला नोकरी लागलेली आहे. त्याच्यामुळे मी तो नवस फेडायचा म्हणून कोरेगाव या यात्रेच्या निमित्ताने मी 5 लाख रुपये खर्च करणार आहे. तर यात्रे कमिटीच्या वतीने त्यांचा आपला छोटासा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे. ते त्यांनी स्वीकार करावा. नारळ घ्या. आणि आता मंगळवारी